जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता पाहिजे, काम बंद रस्ता आमच्या हक्काचा। काम केले नाही, इथला रोड दिलाय पाठीमागचा नाही कोणाचा बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाचा बापाचा, नाही कोणाचा बापाचा, नाही कोणाचा बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाचा बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कोणाचा बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, तिकडे दाखवायचे साईडला घे तिथे गाडी आहे. हे जर काम थांबलं ऑप्शन भेटेल आम्हाला, काम जर चालू राहिलं तर ऑप्शन भेटणार नाही, म्हणून पब्लिक बाहेर आली। फक्त आम्हाला ऑप्शन द्या, काही ना काही 2 गाड्या पास होईल असा रस्ता पाहिजे। काय होते नेमकं अशा संदर्भात तुम्ही हे समोरून दिशा स्वराज सोसायटी आहे, त्याच्यानंतर पाठीमागच्या एरियांना आम्हाला इथून कुठेही एक पण रस्ता दिलेला नाही। सोसायटीवाले सांगतात आम्ही इथपर्यंत रस्ता दिलोय, आणि हे प्रायव्हेट बाळू शेठ म्हणून, बाळू जैन म्हणून आहेत, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आणि ते म्हणजे आम्ही इथून देणार नाही जागा, तर आम्ही जायचं कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पब्लिक त्याच्यासाठी बाहेर आले, आणि हे पूर्णपणे अनलिगली काम चालू आहे। हे डीपी रोड आहे 40 फुटाचा, तर इथं पूर्ण अनलिगली काम चालू आहे, आणि कब्जे ज्याची धतिंगिरी चालते, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच काम चालू आहे। तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेला काही निवेदन वगैरे दिलेलं आहे, या जागेवर स्टेवर आलेला आहे, आणि त्याच्यानंतर हे सोसायटीचं इथून पुढे जागा आहे, पाठीमागं भारतनगर यांना कुठूनच रस्ता नाही, मोठी गाडी जायला नाही, कंटेनर जात नाही, अथवा टँकर पण जात नाही, एवढी परिस्थिती बेकार आहे। आणि हे समोर काम चालू आहे, ते धतिंगिरी चालू आहे, सगळे महानगरपालिकेचे अधिकारी आले डॉक्युमेंट दाखवले तुम्ही 40 फीटात दाखवलेले आहेत। नंतर हे आमचे सहकारी सर्व काय सांगणार हे जे रस्ता आहे, आमची एकच मागणी आहे, फक्त कसं की आम्हाला या जायला रोड पाहिजे। आमचे शाळेतले विद्यार्थी, हे मुलं, हे लहान मुलं आहे, चिखला पाहतात, आम्ही कसं जायचंय। हो, पाठीमागं मोठी शाळा गेलेली आहे सिकिल पटेलनी, तिथं व्हॅन जायला जागा नाही, मोटरसायकल जात नाही, तर शाळा कुणी बेसवर केलेली त्यांनी, पाठीमागे ॲम्ब्युलन्स जात नाही, इमर्जन्सी कुठलंच काहीच एखादं कोणी बिमार पडलं काही झालं तर कुठलं डिलिव्हरीसाठी पेशंट घेऊन जायचं, कोणाच्या मालकीची शाळा? अब्दुल सत्तार शकील पटेलची होती, आता शकील पटेलची होती, अब्दुल सत्तारने घेतली, तिथं व्हॅन पण जायला जागा नाही, पार्किंगला जागा नाही शाळेला, मग शाळा कुण्या बेसवर चालू केली त्यांनी, मग त्यांनीच प्लॉट विकले आणि त्यांनीच कब्जेदारी केली, आणि आता राहिले रस्त्यातले। प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगर इथे रोड मोकळे करणं एवढ्या अधिकृत याचं चालू पूर्ण याच्यावर चालू आहे, तर इथले रोडाचे श्वास मोकळे करा, वाटल्यास काही आमचे वट्टे बिट्टे जात असतील ते सुद्धा मोकळे करा, की त्याने करून कुठेतरी आपला छत्रपती संभाजीनगर चांगलं दिसायला पाहिजे ना, काहीतरी यायला जायला जर रस्ते नसतील, वार्डामध्ये एवढा मोठा प्रश्न बिकट असताना इथं लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक दिसत नाही। एक वर्षापूर्वी इकडे या तुम्ही। हा जो रस्त्यासाठी जो संघर्ष चालू आहे याच्या मागचं काय कारण? एक 10-12 वर्षापूर्वी
पूर्वीचा जर भाग बघितला तर ह्या वस्तीमध्ये अतिक्रम झालेलं आहे. जे गुंड लोक आहे, जे पैसेवाले लोक आहे किंवा दमदाटी करून हा जो रस्ता होता हा त्याने हडप केलेला आहे आणि त्याच्यावर प्लॉटिंग टाकून हा विकून टाकलेला आहे. हे नागरिक जवळजवळ 25-30 वर्षांनी इथं राहत आहे. या 2013मध्ये याच्यावर स्टे पण सुद्धा आलेला आहे. पण स्टे असूनसुद्धा ते पैशाच्या जोरावर किंवा हिमतीच्या जोरावर ही प्लॉट विकून टाकून जनतेला त्रास देत आहे. या लोकांची मागणी ही एवढीच आहे की आम्हाला 2 रस्ते द्या, एक डीपी जवळचा द्या की तिकडून द्या, जेणेकरून आमचे मुलं बाळं आम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी योग्य मार्ग राहील. पण हे लोक ऐकत नाही. महानगरपालिका प्रशासनात काय भूमिका घेणार तुम्ही पण? नाही, आता सध्या मी वावळे साहेबांना फोन लावला. वावळे साहेब मीटिंगमध्ये, सोनवणे मॅडमला फोन लावला. त्या पण मीटिंगमध्ये आम्ही स्टेची ऑर्डर, कॉफी, त्यांना केलेला अर्ज हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना स्टे आणायला लावतो. आता इथं काम चालू आहे रस्त्यामध्येच, नगरपालिके लोक आलेले आहे, ते पेपर घेऊन नगरपालिकेत जात आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे. आपल्या तुमच्या वस्तीच्या लोकांची काय भूमिका असणार याच्यावर? लोकांची भूमिका काम बंद करणे. लोकांची भूमिका एवढीच की हे काम थांबवायला पाहिजेत आणि नगरपालिकेने एक रस्ता तरी आम्हाला द्यायला पाहिजे. आपलं नाव? नगरसेवक आत्माराम पवार, माझे नगरसेवक. अभी वर्कआउट काम चालू है कोटगिरे साहब का, उसमें मेरा कोई रोल नहीं है. मेरा मालकी हक का प्लॉट था, तो ये लोग गुंडकशाही दंडकशाही करके वहाँ पे काम करके काम वाले को मार जोड़ करके ये काम बंद करा रहे. उसमें रोड सोसाइटी का और वो प्लॉट का कोई संबंध नहीं. वहाँ वो प्लॉट के अंदर कोई रोड नहीं, कहीं नहीं. महानगर पालिका के डीपी प्लान में भी रोड नहीं है. नहीं ऐसे महानगरपालिका का 40 फीट का रोड गए वो लोगों का कहना था. महानगर पालिका में कोई डीपी प्लान में 40 फीट का रोड नहीं है. अभी नए प्लान में आए क्या? नहीं सर, कोई प्लान में नहीं आया. पुराने प्लान में था क्या? नहीं था. पर नए प्लान में भी कोई नहीं है. अभी जो लेआउट डाले हुआ था आपने वो कितने फीट का रोड है? हाँ, सामने 15 फीट का रोड है. अच्छा, वो शकील पाटिल सामने डाले हुआ रोड है 15 फीट का पूरा. उसमें से मैंने प्लॉट खरीदी करे थे. अभी वो लोगों ने जो काम चल रहा, पुलिस स्टेशन में गए थे, काम रुकाए उन्होंने, तो आपकी क्या भूमिका रही है इसमें? अभी हमने प्लॉट बेचा था. प्लॉट मालिक जिस प्लॉट का है उसको हम साथ दे रहे, भाई तेरे को प्लॉट खरीदी करके दिया, तेरे को जो जो पेपर लग रहे मेरे से वो लेके जा और काम कर. वो लोगों का कहना है वैसे 20 फीट का रास्ता छोड़ो. वो लोगों को बलजबरी आना दिक्कत है ना, बलजबरी लूटमार करके बलजबरी प्लॉट लेना. सामने सोसाइटी का जहाँ तक काम चालू है वहाँ तक उन्होंने उनका सोसाइटी का रोड बनाया हुआ है. अब सोसाइटी उनको कुछ लिप कर सकती है तो आइडिया नहीं, पता नहीं मेरे को. अभी इसमें 20 का रास्ता क्या है फिर? अगर ये वाद विवाद मिटाना है तो क्या करेंगे आप? अभी सोसाइटी वो लोग अपन उनके क्या मसला है, उनकी क्या भूमिका है, वो भूमिका पे रहेंगे. आपने कौन से गट में तुम्हारी प्लॉटिंग थी? गट नंबर 49 में. क्या गारखेड़ा गए? गारखेड़ा. अच्छा, आपका नाम? हाँ, प्रसाद जैन. काही नागरिक समर्थ नगरचे आपल्या ऑफिस समोर आले होते, त्यांनी आंदोलन केलं. काय प्रकरण काय होतं नेमकं? त्या प्रकरण आम्ही जो रोड सोडलेला आहे तो शेजाऱ्यांनी तिकडे कंटिन्यू करावं, तरीसुद्धा पर्याय रस्ता आम्ही अलीकडून दिलेला आहे त्यांनी की बाबा त्यांनी जर नाहीच म्हणला तर अलीकडे एक रोड दिला आहे 100 फूट अलीकडूनच आहे. त्यांना जर तिथूनच पाहिजे असेल तर दुसऱ्याचं घर लिगल घर तोडून इलिगलला कोण सपोर्ट करेल? आमचं काही इलिगल असेल तर ठीक होतं. आम्ही लिगली गरज नसताना त्या सोसायटीला रोड पाहिजे म्हणून तो दिला आहे. पलीकडचा जर घर बांधा असाल तर ते म्हणजे ते घर बांधायला मग आम्ही अलीकडून पुन्हा एक रोड काढून दिला त्यांना 100 फूट अलीकडूनच. तिथून जर त्यांना जायची इच्छा नसेल तर त्याने त्यांचं इलिगल घर पाडून तिथून रस्ता करून घ्यावा त्याने पुढं. कारण सर तुमच्या ऑफिसमध्ये त्यांनी जे आंदोलन केलं सकाळी त्याच्यानंतर आम्ही दिशा त्यांना दाखवली तर ते 20 फुटाचा रस्ता जे आहे पण 10 फुटाचाच राहिलेला आहे. ते रस्ता तिथं काम चालू होतं अवैध इलिगलपणे, त्याच्यावरून वाद झाला. तर त्या वस्तीसाठी तुम्ही रस्ता सोडलेला आहे का? सगळे आम्ही सगळे रोड सोडले. बिल्डरनं रोडसुद्धा स्वतःच्या पैशातून तयार केले. आम्ही सगळ्या वस्त्यांना ॲप्रोच दिलेले आहेत. आम्ही कोणताही रोड बंद केला नाही. आता ते पलीकडे जर त्यांना एखाद्याचा प्लॉट तिथे असेल तो बंद करत असेल तर त्याला आमचं काही म्हणणं नाही. आणि हे जे इलिगल केले ना हे आत्ता केले, चोरून जागा घेतलेली त्या जागेवर ते इलिगल बांधायले. काही आंदोलक तुमचं जे काम चालू होतं ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते मध्ये मध्ये. त्यांना लिगली काय अधिकार नाही. त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस केस करू, त्यांना काय अधिकार आहे? याच्यामध्ये तुम्ही वस्तीला किती रस्ते सोडलेले? जेवढे कॉर्पोरेशननं रस्ते मंजूर केले त्याप्रमाणे आम्ही सगळे रस्ते सोडले. अच्छा, किती अंदाजे किती रस्ते? 6-7 रस्ते आहेत. किती फुटाचे रस्ते? 20-20 फुटाचे आहेत.
बरं, यामध्ये तुमच्या या कामामध्ये अडथळा काही आणला पुढाऱ्यांनी किंवा आंदोलकांनी, तर तुमची काय भूमिका असणार पुढं? पुढाही कसा आणू शकेल अडथळा? आंदोलकाला त्यांना अंडू ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर ते काही करणार, पण लिगली ते करता येणार ना. आम्ही पोलीस केस करू. आज काम थांबलेलं आहे तुमचं, लेबर पळून गेले. आमचं काम नाही ते. हां, आमच्या कामात लेबरला धमकी दिल्यामुळे ते पळून गेले. आम्ही जाऊन पोलीस केस करू. आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे. आमचं लिगल आहे सगळं. आमचं काही जर चूक असेल तर ठीक आहे, आम्हाला शिक्षा. आम्ही जर सगळं लिगली करत असेल तर आम्हाला काय हे. बरं, या सर्व प्रकरणामध्ये मध्यस्थी होणार आहे का? आज तुम्ही ते लोकांना बोलवणार आहे का ऑफिसला? मीटिंग कॉल झालेला आहे का? नाही नाही नाही, त्यांना काय बोलायचं असेल त्यांना सांगितलं, मी ऑफिसला आहे, 3:30 वाजल्यापासून इथं आहे, तुम्ही या. अच्छा, चर्चा करणार आहे तुम्ही? हो. आपलं नाव सर? मी प्राध्यापक वसंत गोविंदराव जाधव, सोसायटीचं नाव? निवृत्त, मोरेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, सर्वे नंबर 48. नागरिकांच्या याच्या अगोदर त्यांनी निवेदन आयुक्त साहेबांना दिलं, पण जे काम चालू आहे तुमच्याकडून काय त्याच्यावर कारवाई होणार आहे का? काय करणार आहे? हे बघा, शनिवारीच आपल्याला तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. आता त्यासाठीच आपण प्राथमिक तपासणीसाठी आलो होतो. आपण इथं स्थळ पाहणी केलेली आहे. त्यानुसार संबंधितांना आपण 24 तासात त्यांचं काय म्हणणं आहे आपण नोटीस दिलेली आहे. त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावे. कागदपत्र सादर केल्यानंतर आपण बघू, त्याच्यावर निर्णय घेऊ. कागदपत्रांमध्ये काय काय ते काय काय पुरवतात, परमिशन आहे की नाही आहे की काय, ते सगळं बघू. रोड असेल तर नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊ, त्याच्यानंतर कारवाई करण्यात येईल. पण याच्या अगोदर जे लेआउट टाकलेले इलिगल प्लॉटिंग होते 20/30चे प्लॉट, हा रस्ता त्याच्यामध्ये दाखवलेला 15 फुटाचा, पण आता सध्याला जागेवर 8 फुटाचा रस्ता आहे. आपण काय करू, नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊ. किती मीटरचा रस्ता आहे, काय मार्किंग देईल नगररचना विभाग, त्या मार्किंग नंतर पुढं कारवाई प्रस्तावित करू. कारण जे बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे बिल्डराचं, त्यांनी रस्ता सोडलेला आहे, पण हे अडथळा आल्यामुळं लोकांच्या वस्तीला जाण्यासाठी ते अडथळा होत आहे. आपल्याकडून काय अपेक्षा असतात? नाही, आपण तक्रारीची दखल घेतलेली आहे. त्यासाठीच आपण शनिवारी तक्रार आली, आपण लगेच आता आलेलो आहे स्थळ पाहणीसाठी. आता संबंधितांना नोटीस पण बजावण्यात आलेली, तुम्ही बघितली पण आहे नोटीस. तर बघू संबंधित जे काय आहेत ते काय कागदपत्र सादर करतात, त्याच्या पुढे आपण कारवाई सुरू ठेवू. आपलं नाव? राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त महानगरपालिका संभाजीनगर.